गुड मॉर्निंग. तर हे आपले इकडे आहे RTO आणि कस्टमर रिटर्नचे आलेले पार्सल. तर हे 3 पार्सल आहे. तर त्यातून मी जे कस्टमर रिटर्न आहे तेच ओपन करणार आहे, RTOचे ओपन नाही करणार. म्हणून तो छोटा पार्सल सरकवला, तो RTO आहे. तर हे जे पार्सल आहे फर्स्ट वन, तो आहे पैठणी फॅब्रिकचा, जो आपण फर्स्ट ऑर्डरमध्ये मागवला होता. तर तो आज आपल्याकडे रिटर्न आला आहे. बघा मी इथे दाखवते आहे. तर हे जे व्हिडिओ मी अशी दाखवते, चारी कोपरे दाखवते, पॅकेट ID दाखवते, तर ते आम्हाला तसं मिशोवर अपलोड करायला व्हिडिओ लागते. म्हणून जेव्हा पण कस्टमर रिटर्न येतं त्यावेळेला ही अशी व्हिडिओ बनवावी लागते अनबॉक्सिंगची, जेणेकरून जर त्यात काही प्रॉब्लेम असेल तर क्लेम प्रोडक्टचा होतो. तर बघा इकडे मी हे फॅब्रिक दाखवते. कस्टमरनी सांगितलं आहे ह्याच्यात क्वालिटी रिलेटेड इश्यू आहे. तर तुम्हाला मी इथे दाखवते, हा जो कॉर्नर आहे तो एक्स्ट्रा दिला आहे मी, 1 मीटरपेक्षा जास्त दिला आहे कपडा, कारण तो कॉर्नरला थोडासा तो फोल्ड आहे. तर तो मी कट करून पण पाठवू शकले असते कस्टमरला, पण मी विचार केला की 6 इंचाचा कपडा आपल्याकडे एक्स्ट्रा राहतो आहे ताग्यातला, तर तो ठेवून काय करायचं आहे, म्हणून मी तो पूर्णच पाठवला होता. पण तरीही कस्टमरला आवडला नाही आणि त्याने तो रिटर्न केला. हे जेव्हा ब्लाऊज पीस तुम्ही असेवाले टेलरला शिवायला देता तेव्हा ते आयर्न करून इस्त्री करून सरळ करतात आणि वापरतात. पण ठीक आहे, कस्टमरने ते आता रिटर्न केलं आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला मिशोला 155 रुपीजचं कुरिअर चार्ज द्यावं लागलं. कस्टमरला तर त्याचे पैसे मिळाले, पण आपल्याला हा 155चा लॉस झाला. ही ऑर्डर होती सारिकाची कांधारवरून. तर बघा आता इकडे हे सेकंड पार्सल आहे, सप्तपदीचा आहे. हा सुद्धा कस्टमरने रिटर्न केला आहे. तर हा पार्सल आपला जो आहे हा साक्षीचा आहे अमरावतीमधून. त्याच्यावरती जे रिझन्स आहेत, तर पहिले रिझन आहेत की कस्टमरने कोऑपरेट केलं नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला डिलिव्हरी बॉय घरी जातात त्यावेळेला त्याने पार्सल डिलिव्हरीसाठी OTP येतो मोबाईलला, तो दिला नाही, म्हणून पार्सल रिटर्न गेला कुरिअर ऑफिसला. पुन्हा तिथनं डिलिव्हरीला गेला तर कस्टमरने एक्सेप्ट करायला मनाई केली की हे चुकून ऑर्डर झालं आहे, आणि नंतर ना फायनली थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांनी तो रिसीव केला आणि रिटर्नला टाकला. तर बघा असं करू नका. जर तुम्हाला गरज असेल वस्तूची तरच मागवा, अन्यथा मागवलं आहे तर ते घेऊच नका. घेऊन ओपन करून आणि पुन्हा रिटर्न पाठवणे हे तर बरोबर नाही ना. तर आता हा जो पार्सल आहे सप्तपदीचा, तर ह्याच्यात आपल्याला 180 रुपयाचा कुरिअर चार्ज रिटर्नला लागले. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात कुठलाही फॉल्ट नाही आहे, काही नाही, सगळं जसंच तसंच आहे, जसं पाठवलं तसंच.